साठी थ्रिसूर पासून निघालोय आपण 6:30 वाजता. आणि हे प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, आपल्याला थोड्या वेळासाठीच परवानगी भेटली आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका व्हिडिओमध्ये. तर हा दुसरा दिवस आहे आपला केरला ट्रिपचा आणि आपण जिथं होतो जिथं राहिलेलो तिथनं आपण चेकआउट केलं आहे आणि आपण चाललो आहे आता केरलामधले सगळेच जे प्रसिद्ध आहे मुन्नारमध्ये आणि आपण तिथेच स्टे करणार आहोत 1 किंवा 2 दिवस सिच्युएशन बघून. तर सगळा एरिया कवर झाला तर ठीक एका दिवसात, नाही तर आपण 1-2 दिवस थांबणार आहे तिथं. दाखवतो तुम्हाला आपण कसा ट्रॅव्हल करणार काय ते. मित्रांनो, आपला काय मुन्नारचा प्रवास काय थांबत नाही. आपण अजून पण चाललोय मुन्नारसाठी. थ्रिसूर पासून निघालोय आपण 6:30 वाजता. आपण रूटमध्येच थांबलोय मित्रांनो मुन्नार जायच्या, पण आता जस्ट एक झाडाची फांदी मोडली. लोकल लोकांना आम्ही विचारलं आहे तर त्यांनी सांगितलं की इथं वाईल्ड एलिफंट्स वगैरे भरपूर आहेत, प्रत्येक ठिकाणी आहेत, ते भरपूर आहेत. तर बघूया आपल्याला काही बघायला भेटतंय का. अनोळखी ठिकाणी फिरायचं म्हटल्यावर थोडं रिस्क असतंच दरवेळी. जवळून बघण्याचा प्रयत्न करू काय दिसतंय का आपल्याला. पूर्ण जंगल आहे मित्रांनो आहे, आणि असं नाही की इथं लोकवस्ती वगैरे आहे. ही आपली गँग सगळे मित्रांनो वैतागले. तिथं जवळपास 5-6 तासाचा प्रवास झाला आहे तरी आपण पोहोचलो नाही. आपल्याला फक्त 4 तासात आपण पोहोचणार होतो, बट पाऊस कंटिन्यू चालू आहे. आपण थांबत आलो आहे. काही ठिकाणी रस्ता पण चुकलो आहे. अजून पण मला वाटतं 1 तास लागेल आपल्याला जायला. बघू, जसं चांगले सीन येतील तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, आम्ही अशा घनदाट जंगलातून जवळजवळ 1 ते 1.5 तास झाला आहे तर राईड करतोय अशा घनदाट जंगलातून. हे बघा, तुम्ही पण बघू शकता खूप सारे झाडे मोठमोठे खूप
few moments later. तर मित्रांनो अजूनही आपण चाललोय मुन्नारला कोचीवरनं, पण एक स्पॉट भेटलाय चांगला, मला दाखवून देतो म्हटलं. व्ह्यू चेक करा मित्रांनो. वॉटरफॉलसाठी भरपूर लोक इथं थांबलेत. अजून जवळपास आपल्याला 50 किलोमीटर आणखी जायचं आहे, तर आपण आपली राईड कंटिन्यू ठेवूया. तर चला. काय वाटलं? अडीचशे लेके फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर राहिलंय. एवढा आपण प्रवास केलाय खर्च, त्याचा काही फळ घेत नाही. बघूया. चला. मित्रांनो ते बघा, ते समोरच्या डोंगरावर ऊन आहे आणि आम्ही जिथे आहे तिथे आता पाऊस पडतोय. ते बघा, तिथे आम्ही आहे आता तिथे पाऊस पडतोय. 2000 years later. तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलोय मुन्नारमध्ये. जवळपास 5-6 तासाचा प्रवास केला आहे आपण चालू पावसात, आणि आता पूर्ण भिजल्यामुळे आपण चेंज वगैरे करायला गेलेलो रूमवर. अकोमोडेशन तर झालं आहे आपलं. आपण एकदम जसं आपण एंटर करतो मुन्नारच्या रोडवर, एक्झॅक्ट तिथंच आपल्याला भेटलं आहे हॉटेल, आणि एकदम बजेट फ्रेंडली घेतलं आहे. 1200मध्ये आपलं झालं आहे त्याच्यावर, आणि आपण एकच दिवस राहणार होतं. त्याच्यानंतर बघू आपण कुठले स्पॉट बघू शकतो. इथं तुम्हाला दाखवतो मी इथं कसलं हॉटेल वगैरे अवेलेबल आहे. तर मित्रांनो चेंज करून आता तर आलो आहे खाली. थंडी अजून पण वाजते कारण पूर्ण भिजलेलो. चेंज वगैरे केलं आहे आपण, बट पाऊस कंटिन्यू चालू आहे त्याच्यामुळं गार तर वाजतं आहे पूर्ण. जर इकडे येत असाल कुठल्याही वेदरमध्ये, तर आपले जेवढे पण थंडीचे जॅकेट्स वगैरे असले तर तुमच्यासोबत ठेवा. आणि जर तुम्ही प्लॅन करता इकडे यायचा, तर दुसरं कुठं न जाता केरलामध्ये डायरेक्टली ट्रेन वगैरे आहे तिथं. मुन्नारमध्येच डायरेक्ट या, स्टे करा. डायरेक्ट जर तुम्ही आले ना बुकिंग करता कुठल्याही सीझनला, अकोमोडेशन तुम्हाला कसंही भेटून जाईल. आणि ते काही एवढं जास्त नसतं. थोडंफार जर तुमची निगोशिएटिंग स्किल जर चांगली असली तर तुम्हाला 800-900 रुपयापर्यंतसुद्धा रूम वगैरे भेटून जाईल. जसं काही चांगले लोकेशन वगैरे येत आहे मी तर तुम्हाला दाखवतो राहील. चला. मित्रांनो आपण परत निघालो आहे मुन्नार एक्सप्रेस. रस्ता थोडा खराब आहे मित्रांनो वरती, कारण हे प्रायव्हेट ट्री प्लांटेशन आहे. सो काही परमिशन वगैरे तर आपल्याला डायरेक्ट भेटणार नाही असं, पण मी ट्राय करू डायरेक्टली जाऊ. जेवढ्या लवकर होतील व्हिडिओ वगैरे आपला शूट करू, आणि प्लस फोटोज वगैरे काढू, आणि तुम्हालाही पूर्ण जे आहे टी प्लांटेशन ते दाखवण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो आपण फायनली पोहोचलो आहे टी प्लांटेशनच्या एकदम मधोमध, मुन्नारच्या एकदम आपण सेंटरमध्ये आलो आहे. आणि हे प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, आपल्याला थोड्या वेळासाठीच परवानगी भेटली आहे व्हिडिओ काढण्यासाठी. तर एकदा पूर्ण व्हिडिओ बघा आणि पूर्ण हा व्ह्यू बघा कसला दिसतो टी प्लांटेशनचा.
हा पहिला फक्त बघा की आपण एक्झॅक्ट आहोत कुठे, फक्त एकच. आणि हा आपल्या चारही बाजूने पूर्ण फक्त टी प्लांटेशन आहे ते. आणि हा बघा हा आहे सेंटर. मे बी यू कांट सी बिकॉज आपल्या गोप्रोला तेवढी झूम नाही आहे, आपण नाहीतर झूम करून दाखवलं असतं. पण फक्त एकदा बघा तुम्ही, पॉज करून फक्त व्ह्यू एन्जॉय करा एकदा. आणि मित्रांनो पावसामुळे सगळे आम्ही भिजलो आहे आणि भिजून इथपर्यंत आलो आहे. पाऊस कंटिन्यूस चालू होता तरी पण आपण आलो आहे. ते बघा आपले मित्र आपल्याबरोबरच आहे. चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा. मित्रांनो संध्याकाळचे आता 6:45 झालेत आणि इथं पूर्ण अंधार पडायला लागला आहे. इथं आपण एवढ्या वेळ राहू शकत नाही, थोडं रिस्की पण आहे. सो लास्ट टाइम तुम्हाला व्ह्यू दाखवतो आणि आपण इथून निघूया. One hour later.